हाय, जय श्रीराम. तर आज आता होळी येणार आहे, तर होळीबद्दल बोलूया. तर अ, होळी होळी म्हटलं तर मज्जा मस्ती जे आहे ते एन्जॉय करणं आहे की नाही. तर असं आहे. तर खूप म्हणजे कधी कधी काय होते की या टायमाला, कधी कधी होळीच्या कधी कधी टायमाला बघितलं असेल तुम्ही, तर कधी कधी पाणी येते, माहीत आहे का. तर असं पण आहे. तर तेच म्हटलं की एकदा, आणि तेच पुन्हा की त्या होळीच्या आधी जे आपण विचार करतो, अरे आपण हे घेऊ, म्हणजे किती सारे कलर आणून द्या. तर घरच्या लोकांना असं आपण म्हणतो की अरे मला इथे सारे मला कलर पाहिजे असं वगैरे, नाही का की पुन्हा कोणी कोणी कसं आहे माहीत आहे का, की ते म्हणतात ना एकदम डार्कवाले कलर आणतात, जसं चेहऱ्याला लावल्यावर निघणारच नाही असे असे पण. तर असं पण आहे. तर तेच म्हटलं की त्याच्या आधी किती तयारी केली जाते, म्हणजे तेच म्हणत आहे की कितीतरी म्हणजे ते जुने कपडे काढले जाते की हे लावा बा, खराब होईल नवीन कपडे, असं पण आहे. तर तो कोणता ड्रेस असेल, आपण कोणत्या वेळेस लावला असेल तो आता म्हणजे काढल्या जाते की जुने कपडे लाव वगैरे असं तसं, किंवा जुना फ्राक लाव असं तसं, म्हणजे नाही का, जे म्हणजे लहानपणची गोष्ट आहे ते सांगत आहो. आता तर काय व्हाईट शर्ट वगैरे, व्हाईट जे कुर्ते वगैरे घेऊन मस्त ते खेळत असतात, असं पण आहे. तर तेच म्हटलं की होळी म्हटलं तर किती मस्त मस्त घरी मग ते बनते, सणावाराचं जे आपलं सण नाही का म्हणता होते, ते छान असं बनत असते घरी, असं पण आहे. तर तेच म्हणता की किती म्हणजे ते आधीपासून अरे होळी येत आहे, होळी येत आहे, होळी येत आहे असं, म्हणजे आपण म्हणजे अरे सुट्टी पण असते सगळ्यांना, असं सुट्टी असते होळीच्या दिवशी, जे होळी आपण पेटवतो छान असं, नाही का की होळीच्या दिवशी नसते सुट्टी मुलांना वगैरे, सरकारी सुट्टी नसते, पण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की खूप म्हणजे म्हणतात तर की पूर्ण जे म्हणताय की पूर्ण मार्केटच बंद असते, किंवा पूर्ण म्हणजे आपण म्हणतो की सगळेजण मस्त एन्जॉय झालं पाहिजे म्हणून सगळ्यांनाच सुट्टी असते, असं पण आहे. तर होळी होळी म्हटलं तर छान. कुठे कुठे कसं आहे माहीत आहे का, जर आता ज्या दिवशी होळी आपल्याकडे असेल आहे की नाही, होळीचा सण जो आहे, तर कुठे कुठे कसं असते माहीत आहे का, की जे सार्वजनिक नाही का, जे म्हणजे पैसे काढून म्हणा की काही नाही का असं, की काड्या आणल्या जाते टालवरून, जे टाल असते काड्याचं, जे तिथे काड्या आणल्या जाते. तर आमच्याकडे माझ्या माहेरी जे वेगळी, तर जे माहेरची होळी आहे ते वेगळी आहे. तर तिथे कसं होते की तिथे ना असं पैसे काढून जे होळी म्हणजे नाही का, जे काड्या आहेत ते आणल्या जाते, आणि मग कोणता तरी एखादी व्यक्ती मग पूजा केलं जातं, असं पण आहे. तर आणि आमच्याकडे जे माझ्या सासरी म्हणत आहे, इकडे आमच्याकडे जिथे आम्ही राहत आहोत, तिथे तर कसं आहे की लोकांच्या घरून एकतर जंगलामध्ये जातात माणसं वगैरे, मुलं वगैरे, असे नाही का, जे वारल्या काड्या आहेत ते बघतात. नाही तर मग मी हमेशा व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलं आहे की बाया काढायला जात असतात, तर मग ते आपल्या घरी प्रत्येकाकडून मग एक असे काड्या आणत असतात, आणि होळीचं जे आहे नाही का पूजा वगैरे जे तर करत असतात ते, असं पण आहे. अशा म्हणजे त्या म्हणजे म्हणताय ना की अशा पण करतात, असं आहे. तर छान असं म्हणतात ना की गवऱ्या वगैरे लावून, ते म्हणतात ना गाईच्या किंवा जे म्हशीच्या, गाईचं वगैरे तेवढं नाही, पण कसं म्हशीचं ते एकदम पातळ असे शेत, तर गाईचं असं पूर्ण जमा करून ठेवत असते ते शेण वगैरे किंवा ते गवऱ्या वगैरे, आणि मग ते त्याच्यामध्ये पेटवून छान असं, कारण की नाही का ते एक, आणि असं एक मन आहे की नाही का नाही का, अच्छाई बुराईवर अच्छाईची मात म्हटल्यासारखं एक, ते आपण भक्त प्रल्हादचं जे कहाणी आपण पाहतो, तर ते पण आहे एक गोष्ट, आपण एक म्हणजे म्हणल्यासारखं, किंवा काही नाही का, हे असं म्हटल्यासारखं की काहीतरी कोणी जर म्हणजे म्हणतात की लहान मुलं जर एखादी शाळेतही शिकवल्या जाते की असं असं आहे, ही कहाणी होती. तर आपण आता पिक्चर पण आला होता तो नरसिंहा म्हणून, आणि आपल्याला पण माहीत आहे की असं असं आहे बा होळी, नाही का, होळीचं असं कहाणी म्हणून, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की किती छान म्हणजे म्हणतात ना की खूपच म्हणजे ते होळी खेळायला. तर आई इकडे म्हणजे ते म्हणते फराळाचं बनवत असते की काही ना काही, ते पुरणपोळी तर राहतेच, होळीला पुरणपोळी राहतेच, वडे भजे जे आहे ते इकडे बनवत असते. आणि पुन्हा पुन्हा कसं आहे की छान असं
म्हणत आहे की किती मस्त जे आहे पदार्थ आपण करत असतो. कोणी पार्ट्या करत असते, ज्यांना पाहिजे ते पार्ट्या करत असते, अशा पण आहे लोक. तर असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की किती म्हणजे एन्जॉय करण्यालायक आहे की अरे खूपच होळीचं नाही का. तर आमच्याकडे जे आता इकडे तर नाही, पण माझ्या माहेरी जे म्हणत आहे लटमार होळी, जे कसं आहे की जे कृष्णाचं आपण ऐकलो आहोत की तिथे नाही का त्यांच्याकडे ते म्हणजे जे कृष्ण भगवान आहे त्यांनी ते लटमार होळी खेळत असते, असं पण आहे. तर आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी ते म्हटलं मी हमेशा सांगत असते की गवडी लोक आहेत. तर तिथे ना ते गवडी लोक ना असे लटमार होळी खेळत असतात. म्हणजे काय की जसं आता सांगत आहे की होळी पहिल्या दिवशी पेटली, जसं आपण रात्री पूजा करतो होळीची, आहे की नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग आपलं ते म्हणतात ना रंग वगैरे खेळणं चालू होते, किंवा आपण म्हणजे म्हणतो की जे होळी म्हणजे प्लेटमध्ये वगैरे असं छान रंग घेऊन मोठ्यांना आई म्हणजे नाही का आई बाबांना वगैरे पाया लागून आपण नमस्कार करतो, असं पण आहे. तर असं सगळ्यांच्या घरी असेल की आम्ही पण असं करतो की मोठ्यांना वगैरे नाही का असं रंग लावून पाया लागवत वगैरे असतो, असं पण आहे. तर तिकडे पण दुसऱ्या दिवशी तिकडे कसं असते माहीत आहे का, की ते म्हणतात ना की जे नवऱ्याला आपल्या नवऱ्याला असं धाऊ पकडतात, त्यांच्या ते मागच लागतात पैसे, जे त्यांना म्हणजे म्हणतात ना पहिलं ते आधी नारळ वगैरे मागत होते, नारळ किंवा काहीतरी गाठी वगैरे असं आपण म्हणतो. पण आता तसं त्यांच्याकडे नसतात, आता पैसे पाहिजे मला नाही का असं म्हणून असे इतके म्हणजे ते धावतात आणि म्हणतात ते उसळ बनवतात पुन्हा. जसं आता आपण म्हणतो ना की छान असं नाही का असं नाश्त्यासाठी म्हणतात की ते असं छान असं नाश्त्यासाठी उसळ बनवतात, म्हणजे जे होळीचं जे आहे तिथे छान असं म्हणजे काहीतरी असं करत असतात. एक पण आहे असं बघितलं आहे. तर छान असं आणि इतके धावतात की काही बोलायचं ते कामच नाही, की खूपच म्हणजे म्हटल्यासारखं की त्यांची ते होळी म्हटल्यासारखं. आता आमच्या घरी जे आहे, जे मी लहानपणापासून खेळत आहोत, तर ते कसं आहे की आपलं घरी मस्त छान असं तेच म्हणतात की जुने कपडे लावायचे आणि खेळायचं. मग ते पाणी संपलं की मग ते बोरिंग लावायची घरी छान असं म्हणजे नाही का, आणि साईडला असं वाडामध्ये डीजे लावलेला असायचं, तर छान असं नाचायचं डान्स करायचं असं पण होतं. तर खूप खूप लोकांकडे असं असेल की डीजे लावत असेल होळीच्या दिवशी वगैरे, तर खूप मज्जा येते खूप. आणि कोणी ना असे कलर लावतात की काही फुलाचं कामच नाही, की ते डार्कवाले मी म्हटलं ना, ते डार्कवाले असे कलर लावतात आणि तो निघत नाही, असं पण आहे. ह्या पण गोष्टी आहे. तर तेच प्लीज तो कलर नको लावा, लोकांना त्रास होते, आहे की नाही. आणि साधे कलर आपण छान असं खेळू शकतो का. आणि मी तर म्हणजे सांगत आहे ना लहानपणी खेळत असून, पण जेव्हापासून मग मला माहीत झालं की माझी स्किन ड्राय आणि खूप नाजूक आहे, तर त्याच्यामुळे मी बंदच केलं आहे. थोडंसं हजबंडही जबरदस्ती एखादी करत असेल लावू नगं म्हणून, तर थोडंसं टिका वगैरे लावू म्हणते मी. अदरवाईज मी कलर जास्त खेळत नाही, लावत नाही. तेच म्हणताय ना की लहानपणी खेळलं ते खेळलं मस्त लागेच. जे म्हणताय ना सर आपला सण आहे तर खायला मिळते, तर मस्त पोट भरून लागेच खाते, असं आहे. जे पुरणपोळी वडे भजे जे आहे ते पण ते म्हणतात ना की होळी बाकी तुम्ही खेळा जे काही तुम्हाला खेळायचं आहे, पण मी थोडंसं दूर राहते, असं आहे. कारण की एक सांगायचं म्हटलं तर थोडंसं एक घटना घडली होती, तर ते मी नंतर सांगेल. तर त्याच्यामुळे ते कसं आहे की बहुत म्हणजे की स्किननी जे आहे आपली त्याला काळजी घेणं खूप जरुरी आहे. कारण की कसं आहे कधी कधी मी खूपदा बघितलं आहे की खूप लोक लावतात, मग नाही का त्रास होते, मग जे हॉस्पिटलमध्ये आहे ते जावं लागते स्किनवाल्याकडे, असं तसं. कोणाला म्हणजे सूट होत नाही, तर कोणाला छान असं खाज लागते, किंवा ते बजावतं की दरदरी असे ते येतात चेहऱ्यावर, असं आहे. आणि ते कलर असं आहे की म्हणजे निघतसुद्धा नाही 2-2, 3-3 दिवस. मग दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे सांगत आहोत की शाळेतही असं गेलं एखादी, तर ते हात असे नाव ते याच्यानी भरून तोंड ते तसंच म्हणजे काळं असं काळं लावतात, तिळं लावतात, ते निघतच नाही. फक्त ते म्हणतात ना असं की नुसते दातं दिसत असतात, चेहरा दिसणारच नाही, असं आहे. इतकं म्हणजे ते लावतात. आणि पुन्हा सांगायची म्हणते एक गोष्ट की आमच्याच घराजवळनं असं नाला आहे तर तो नाला ना म्हणजे थोडंसं पाणी असं वाहत असते, पण थोडंसं आपण म्हणतो ना नाला म्हटलं तर गाळण असणारच, असं पण आहे. नाली पण होते आधी. तर इतके म्हणजे ते म्हणतात ना मुलांची इतकी म्हणजे ते डेंजर होडी राहते की धरलं का नालीमध्ये टाकायचं, किंवा ते धरू नाल्यामध्ये टाकायचे, असे नेऊ असं पण होतं ना.
पुन्हा कोणी कोणी कसं वहिनीच्या नात्यानं म्हणा की काही म्हणा इतकी म्हणजे ते मजाक मस्ती करत असतात ना, की माझ्या आईची म्हणजे गोष्ट सांगतो की ती म्हणजे आता होळी म्हटलं, होळी आपली जी आपण पेटवतो, होळी आपण कसं रात्रीला पेटवतो, दुसऱ्या दिवशी कसं आहे थोडंसं होळीमध्ये ना कधी कधी थोडीशी थंडी पडत असते असं हमेशाच, आणि सकाळी आपण थोडंसं गरम पाणी घेत असतो, दुपारला तेवढं नाही, सकाळी घेत असतो. तर कसं आहे माहीत आहे का, मग घरोघरचे जिथं आपण वाड्यामध्ये पेटवलं काही तर घरोघरचे कसं थोडंसं आपलं नाही का गंज म्हणा किंवा काही असं म्हणजे ते म्हणतात चरबी म्हणा की काय असं ते गरम व्हायला ठेवून देतात. होळीचं पाणी खूप छान असते आंघोळीला असं म्हणून म्हणतात, होळीची राख होळीचं पाणी ते थोडंफार नाही का घेऊ म्हणजे नाही का लोक आमच्याकडे वगैरे घेऊन ठेवत असतात कुठं म्हणजे नाही का आपली चांगलं थोडंसं राहायला म्हणून नाही का, असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर माझी आई तर ते आमच्यासाठी पाणी आणायची आंघोळीला, तर तिला इतके भरवायचे माझ्या आईला वहिनीवरून किंवा ते वाड्यातले लोक जे आहेत तर तितके भरवायचे ना की ती वापस यायची ना तर इतकं म्हणजे पूर्ण भरून ती दिसायचीच नाही की आमची आई होय की नाही, कारण की पुरं ते ती आई अशी गोरी गोरी आणि तिचा चेहरा असा पूर्ण फक्त दात दिसायचे तिचे न पूर्ण असं भरवून. अरे का तू म्हणजे करायला का गेली असं आपण विचार करतो, पाणी फक्त आणायला गेली होळीजवळ तर तू इतकं भरवून आली. म्हणजे ते म्हणतात ना की होळीजवळ जायला सुद्धा भीती वाटायची की लोक भरवतात म्हणून, असं आहे. आणि म्हणतात तर की त्या दिवशी आंघोळ करायची नाही संध्याकाळपर्यंत, कारण की तुम्ही जर आंघोळ केली तर पुन्हा मुद्दामून भरवतील, असं पण मज्जा आहे. तर आणि म्हणजे ते म्हणतात ना की आठवलं तर सगळ्या गोष्टी असं आहे. तर तेच म्हणतात की इतकं ते मज्जा मस्ती जे आहे आणि लोक ते पार्ट्या करतात आहे की नाही, असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते होळी म्हटलं तर एकदम आठवण आलं. आणि ते म्हणतात होळी रे होळी पुरणाची पोळी डॅश डॅश बंदिकीची गोळी असं पण आहे. तर म्हटलं अरे का आठवण आलं ते. आणि पुन्हा लहान मुलांना असं राखी सॉरी गाठी देतात, गाठी तर लहान असताना मस्त ते गड्यामध्ये घालून हिंडायचं, ही पण मज्जा होती की मस्त गाठ्या, अरे आम्हाला कोण देते आम्हाला कोण देते गाठी वगैरे असं वगैरे. आता तर घरीच आणून आपण फक्त देवाला वाहतो, होळी देवीला वाहतो फक्त, असं पण आहे. तरी आपण गोष्टी आहे. तर इतकी ते म्हणतात ना होळी म्हणलं तर मज्जा मस्ती. दुसऱ्या दिवशी तर ते आंघोळच करायची नाही, संध्याकाळी करायची आंघोळ आहे की नाही, कारण की भरवतात म्हणून, अशा पण गोष्टी आहे. तर तेच म्हणता की किती म्हणजे ते नाही का, तर छान असं होळी म्हटलं तर मित्रमैत्रिणी एकामेकाच्या घरी जायचं खेळायचं त्यांच्या घरी, असं पण आहे. कोणी कोणी म्हणजे की खूपदा वेळेस आम्ही असं मैत्रिणीच्या घरी वगैरे गेलो असं होळी खेळायला वगैरे, असं पण आहे. आणि आपलं तेच म्हणतं की जे पदार्थ आपण बनवतो छान असं पुरणपोळी तर बेस्ट आहे, कारण की तेच मायना म्हटल्यासारखं पुरणपोळीचा की पुरणपोळी केलीच पाहिजे होळीला, असं पण आहे. तर छान आमच्या घरी तर तेच म्हणतात की पुरणपोळी आणि ते वडे म्हणतात, वडे आमच्याकडे फेवरेट आहे. कोणत्याही म्हणजे म्हणताना कोणताही सणवार आला तर वड्याशिवाय सण नाही, असं आहे. तर वडे आमच्याकडे मुगाच्या डाळीचे छान असं वाढवून ते म्हणत आहे ना की ते मुगाची डाळची पिवळी मुगाची डाळ आहे छान अशी वाढवून त्याला ते म्हणतात ना की छान असं नाही का मिक्सरमध्ये पिसून त्याच्यामध्ये ते म्हणतात ना की छान असं जे मी करणार ना, तर माझी पद्धत वेगळी आहे, आईची पद्धत वेगळी आहे. तर तेच म्हणत आहे की आम्ही जेव्हा बहिणी भाऊ एकत्र राहत होतो तर आई इतके सारे वडे करायची पुरणपोळ्या करायची. तर तेच म्हणते आता कसं थोडंसं आपलं केलं झालं, असं पण आहे. तर अशा पण गोष्टी आहे छान असं म्हणजे नाही का. आणि पुन्हा हजबंडचं म्हटलं तर त्यांना सुट्टी असते, म्हणजे हजबंड लोकांचं कसं आहे की थोडंसं खेळायचं, माझं तर हजबंडचं असं आहे थोडंसं खेळायचं आंघोळ करायचं घरात राहायचं आराम करायचं असं असते कोणत्या बात. आता कोणते इतके खेळतात पागलासारखी की याला लावलं त्याला लावलं, त्यांची होळीच संपत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पण म्हणजे ते म्हणतात 4-5 दिवस त्यांचं चालूच असते होळीचं, असं पण आहे. आणि ते म्हणतात ना आपण का शाळेमध्ये पण घेऊन जात असतो, तर शाळेमध्ये पण पोरं आजकाल लहान म्हणजे मुलं ज्यांना समजते ते घेऊन जातात खेळतात जेव्हा सुट्टी वगैरे होते, इतकी आम्ही बघितलं आहे असं. तर अशा पण छान अशा गोष्टी आहे, छान असं पदार्थ खाणं होळी म्हणजे ते म्हणताय ना की त्या छान असं खेळणं किंवा नाही का असं म्हणजे छान असे कपडे म्हणजे ते जुने म्हणतात ना कितीतरी दिवसाचे जे पाहिलेले ठेवलेले ते लावणं, असं पण आहे. आणि ते पुन्हा लटमार होळीचं पुन्हा सांगितलं घराजवळच आहे, तर ते छान असं कोणी कोणी ते म्हणतात ना की भांगचं पण आहे ते महत्त्व. तर त्या दिवशी ना कोणी
ते म्हणतात ना घेत असतात, नाही घेत ते सांगून ठेवलं तर मिळते, असं अदरवाईज मिळणार नाही. कारण की कोणी असं म्हणजे भीतात की जसं आता आता उन्हाळा चालू होते किंवा तेच नाही का कुल्फीवाले येतात किंवा कोणतंही असं आपल्याकडे येत असते, तर कोणाला असं वाटते अरे याच्यामध्ये भांग आहे ना, नाही, जर आपण सांगून ठेवलं तर मिळेल, आहे की नाही. ते भांग वगैरे जे काही म्हणत आहोत ते आपण म्हणजे आम्ही म्हणजे जे आम्ही जे लहानपणी होतं तेव्हा सांगायचो अरे कुल्फी आली संध्याकाळच्या टायमाला किंवा काही असं नको तर असं आलं अरे याच्यामध्ये भांग आहे बरं, नाही म्हणजे प्यायचं खायचं असं वगैरे म्हणजे विचार करायचो आम्ही. पण असं वगैरे नसते, जे आपण म्हणतो ते जे कोणी सांगून ठेवतात त्यांनाच मिळत असते ते, अदरवाईज कोणाला मिळत नसते. आणि पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर जास्त करून आता माझे हजबंड सांगत होते की एक झाड असते, ते एक झाड असते त्याचं मला नाव नाही आठवत आहे, ते झाडाला नाही का ते फुलं लागत असते रंगीबेरंगी, जे म्हणतात ना आपण रंग करतो त्याचा, ते आपण जे म्हणतात ना रंग नाही का खेळायला छोटं पिचकारीनं नाही का, तर ते पिचकारीचा रंग जो म्हणतो ना डार्क कलर, तो छान असा डार्क कलर त्याच्याने लोक काही काही बनवत असतात. तर ते फुलं नाही का झाड असते, ते झाडाचं मला नाव नाही आठवत आहे, पण छान असे फुलं लागले असतात. तर आधी माझे हजबंड सांगायचे की आम्ही ते जाऊन जे म्हणतात ना कुठेही राहते ते झाड, असं म्हणून नाही जंगलात पण राहते, असं म्हणजे आपण रोडानं जातो हायवेने जातो तरी तिथे लागून राहते, छान असे शेंद्री कलरचे लाल कलरचे असे फुलं असतात. तर ते फुलं आणून घरी छान असं भिजवून ठेवायचं आणि नाही का छान त्याची नाही का ते मग कलर करायचा, असं होतं. तर माझे हजबंड सांगायचे की आम्ही लहानपणी तेच करायचं, कारण की असं म्हणून सांगायचं. तर आमच्याकडे तर रंगच यायचे असं म्हणून आहे. तर ते रंग छान असे भिजवून ठेवून मग ते पिचकारीमध्ये टाकायचे. कोरडे रंग खूप कमी खेळायचं, पण ते म्हणतात ना पाण्याची होळी जास्त मज्जा येते, तर असं आहे. तर तेच म्हणत आहे की ज्यांच्याकडे नसेल पाण्याचं, म्हणजे ते खूप जणाकडे असं पाण्याचं, कारण की उन्हाळा लागते तर उन्हाळ्यामध्ये खूप जणाकडे पाण्याचं म्हणजे ते कमतरता असते, तर खूप सावधानीनं आपल्याला खेळावं लागत असते, अशा पण गोष्टी आहे. तर असं पण आहे, छान मस्त एन्जॉय करा, छान होळी खेळा, हॅप्पी होळी सगळ्यांना असं म्हणून. ठीक आहे, जय श्रीराम.